भाजपशी बोलणी फिसकटलेल्या शिंदे सेनेचा अजित पवारांना हात। पुणे आणि पिंपरी चिंचवडमध्ये दोन्ही पक्षांची युती। आज उदय सामंतांशी पुण्यात चर्चा होणार, अजित पवारांची माहिती। मुंबईतील 16 जागांवर योग्य उमेदवार नसल्यानं काँग्रेसला परत केल्या। वंचितचे अध्यक्ष प्रकाश आंबेडकरांची माहिती। काँग्रेसकडे त्या जागांवर अधिक चांगले उमेदवार अशीही प्रतिक्रिया। पुण्यात एकनाथ शिंदेंच्या शिवसेनेच्या उमेदवारांना चक्क एबी फॉर्म गिळला। एकाच जागी 2 उमेदवारांना फॉर्म दिल्यानं गोंधळ। पोलिसांकडून उद्धव कांबळेंवर गुन्हा दाखल, शोध सुरू। मुंबईत भाजपचा बालेकिल्ला असलेल्या तब्बल 12 वॉर्डमध्ये बंडखोरांकडून अर्ज दाखल। भाजपला अद्याप नाराजी शमवण्यात यश नाही। आज पुन्हा भाजपच्या नेत्यांची बैठक पार पडणार। बंडखोरांना शांत करण्याचा प्रयत्न। आदित्य ठाकरेंच्या वरळी मतदारसंघात 6 पैकी 3 प्रभागांमध्ये बंडखोरी झाल्याचं चित्र। अर्ज मागे घेण्याच्या शेवटच्या दिवसापर्यंत या नाराजी नाट्यावर पडदा टाकण्याचा प्रयत्न। पक्षातील काही नेते बंडखोरांसोबत चर्चा करणार। ठाकरे बंधूंची प्रचाराची रणनीती। संयुक्त सभा, रोड शो आणि वचननामा तयार करण्याचं काम सुरू। मुंबईकरांसाठी ठाकरे बंधूंची युती काय देणार हे पाहणं महत्त्वाचं ठरणार। वचननामा 4 जानेवारीला जाहीर केला जाणार। महापालिका निवडणुकीत आज आणि उद्या अर्ज माघारीचा दिवस। अर्ज भरलेल्यांची मनधरणी करताना सर्वच नेते मंडळींचा कस लागणार। 33,306 उमेदवार आहेत रिंगणात। सदानंद दाते यांची राज्याच्या पोलीस महासंचालकपदी नियुक्ती। 3 जानेवारीला पदभार स्वीकारणार। पोलीस महासंचालक म्हणून दातेंचा 2 वर्षांचा कार्यकाळ असेल। भीमा कोरेगावातल्या विजयस्तंभाला अजित पवार, प्रकाश आंबेडकरांकडून अभिवादन। व्यवस्थेवर दोन्ही नेत्यांचं समाधान। आज दिवसभर भीम अनुयायांची गर्दी वाढणार। नववर्षानिमित्त भाविकांची देवदर्शनानं सुरुवात। राज्यातील अनेक मंदिरात भाविकांची रीघ। शिर्डी, कोल्हापुरातली मंदिरं भाविकांनी फुलली। भारतात नवीन वर्षाचं जल्लोषात स्वागत। मुंबई, दिल्लीसह विविध शहरात फटाक्यांची आतिषबाजी करत नवीन वर्षाचं धमाकेदार स्वागत। नव्या वर्षाच्या पहिल्याच दिवशी मुंबईतल्या अनेक भागात वरुण राजाची हजेरी। भल्या पहाटे सुरू झाली पावसाची भुरभुर। एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट।